भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जिमदेव जी को प्रणाम। परमात्माए माझा अनुभव असा आहे की आमचा जन्म तर मार्गातच झाला। माझ्या आजीपासून हा मार्गात आम्ही आहोत। माझा जन्म पण म्हणजे मार्गातच झाला, पण ह्या मार्गाची रूपरेषा मला म्हणजे कळली नव्हती, चांगली नव्हती कळली। म्हणजे आज 38 वर्षाची वय होत आहे तरी आता पण शिकण्याचा प्रयत्नच करत होतो आणि जीवनात भरपूर साऱ्या चुका झाल्या आणि मार्गाबद्दल तेवढं काही नाही, फक्त यायचं, दर्शन करायचं, घरी ज्योत लावायची, कापूर लावायची तेवढंच। पण तेवढं व्यवस्थितपणे लक्ष दिलं नाही आणि सर्व म्हणजे जीवन जो चांगल्या रीतीने घडवायचं तसं काही घडलं नाही आणि सर्व उथलपुथल होत गेलं। तर असाच आमच्या घरी दोन असे किस्से झाले की ज्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी आणि महानतेगी बाबा जिमदेवजी यांनी आम्हाला माझ्या मोठ्या बहिणीला आणि माझ्या मोठ्या भावांना जीवन दान दिलं। जर आम्ही ह्या मार्गात नसतो तर मला नाही वाटत की कदाचित ते जिवंत राहिले असते। तर मी कोरोना काळातला माझा मोठ्या भावाचा असाच एक अनुभव सांगतो आहे तुम्हाला की झालं असं होतं 2021 जेव्हा कोरोना खूप जास्त पीकवर होता। 2020ला कोरोनाची लहर आली होती, पण तेव्हा तर सर्व नॉर्मलच होतं, तेवढे पेशंट येत नव्हते। पण 2021ला जेव्हा एप्रिल आणि मेचा जो महिना होता त्यावेळेस कोरोना खूप जास्त पीकमध्ये होता आणि सर्व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटल खूप जास्त म्हणजे जे पण पेशंट होते त्यांच्याकडे म्हणजे लक्ष तर देत होते, पण पेशंटची खूप लाट होती आणि जिकडे तिकडे फक्त की इकडे आज कोणी मेलं, तिकडे आज कोणी मेलं। आणि त्या अशा परिस्थितीमध्ये माझ्या मोठ्या भावाला कोरोना झाला आणि तेव्हा ते पर्सेंटेजचं रेशो चालत होतं आणि रेशो असा होता की त्याला 10% म्हणजे हायेस्ट म्हटलं तर 25% मध्ये माणूस मरून जात होतो, असं म्हणजे सायन्स म्हणते आहे, मी नाही म्हणत, पण त्याला 10% असं होतं। तर आम्ही त्याला माझ्या एका मित्रांनी सांगितलं, सेंट्रल अव्हेन्यूच्या हॉस्पिटलला आम्ही तिथे घेऊन गेलो, डॉक्टरांना रिपोर्ट दाखवली, तर डॉक्टरांनी सांगितलं की जा तुरंत ॲडमिट कर। आणि मी तसाच निघालो, मेयोला गेलो, मेडिकलला गेलो, कुठेच बेड खाली नाही आणि असा म्हणजे कमीत कमी 2 ते 3 तास फिरलो मी, त्याला चेकअप करून आणलं, घरी सोडलं आणि मग हॉस्पिटलसाठी खूप फिरलो, पण असं काही मिळालं नाही। तर माझा एक मित्र होता, अनेकातलाच होता, तो BJPचे वगैरे कामं करतो, तर त्याला थोडी रिक्वेस्ट केली आणि मग हॉस्पिटल म्हणजे आमचाच आम्ही पाचपौलीला राहतो, पोलीस क्वार्टर, ते तिथे कोविडचं एक हॉस्पिटल सुरू झालं होतं, तर तिथे बेड मिळाला। आणि बेड कसा मिळाला, कारण की 3 तास फिरलो आणि फक्त हॉस्पिटल शोधत होतो, भावाची चिंता होती, पण भगवंताला हाका मारली नाही, बरोबर आहे, नाही मारली हाका। हताश होऊन घरी आलो आणि बाबाकडे ज्योत लावली की बाबा की मला माझा भाऊ व्यवस्थित आला पाहिजे, त्याचा इलाज झाला पाहिजे, त्यासाठी काहीतरी तुम्ही मार्ग सुचवा किंवा कोणत्या तरी दवाखान्यात त्याच्या म्हणजे त्याला एक भेटला पाहिजे अशी व्यवस्था करून द्या। बघा आपल्या भगवंतामध्ये किती ताकद आहे। आणि मी इकडे तिकडे गावोगावी डॉक्टर, हॉस्पिटल इकडे तिकडे फिरत होतो की माझा भाऊ चांगला आला पाहिजे आणि भगवंताची कृपा झाली, हॉस्पिटल मिळाला, बेड मिळाला। तर 2 दिवसाचा कालावधी असा होता आमचा की त्याची प्रकृती ठीक होती आणि डॉक्टर पण म्हणे का बस आणखी 2-3 दिवस ठेवायचं आहे आणि सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल। पण माहिती नाही की असं काय झालं, तिसऱ्या चौथ्या दिवशी, मला ते दिवस बरोबर हे नाही आहे, 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी रात्री 11-12 वाजता हॉस्पिटलमधनं फोन आला की तुमचा भाऊ म्हणे कसा तरी करतो आहे, तुम्ही प्लीज याला घेऊन जा, नाहीतर मग काहीतरी म्हणजे बघायला या। घरात जवळच होतं, तर तसंच आम्ही गेलो, मी, माझा काकाचा मुलगा, माझे मित्र वगैरे आले होते आणि मी बघतो काय त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण हॉस्पिटल माझ्या भावाने डोक्यावर उचललं होतं, शरीरावर एक कपडा नव्हता आणि ते डॉक्टराला मारण्याची म्हणजे हे कोशिश करत होता, स्वतः सुद्धा त्या सलाईनचा पाईपनी फाशी लावायची कोशिश करत होता। म्हणजे तो म्हणत होता की मला इथे राहायचं नाही आहे, त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणे इथे राहायचं नाही आहे, तू मला काहीही कर आणि घरी घेऊन जा। आता तुम्ही विचार करा की कोरोना काळात जिथे आपला म्हणजे स्वतःचा मुलगा वडिलाला जवळ करत आहेत, अनेक मध्ये मी भरपूर सारे किस्से वाचले पण आणि बघितले सुद्धा,
की जिथे जबरदस्त आहे तिथे भाऊला मी गाडीवर बसून बरमुंडा त्याला कसं तरी घातला, त्याच्या साडा होता सोबत, आम्ही ट्रिपल सीट घरी आणलं त्याला आणि घरी आणता बरोबर मग बघतो तर आम्ही तो नुसता बाबा हनुमानजी, भगवान बाबा हनुमानजी हेच करत होता. मला असं वाटते का आमच्या परिवाराच्या हातून किंवा माझ्याकडून काहीतरी मोठी चुका झाली होती, काहीतरी अशी मोठी चुका झाली होती, नाहीतर हा रोग आपल्या म्हणजे आमच्या घरी आला नसता. आणि एवढे लोक मरत होते, खूप जास्त परेशान होते. त्याला रात्री आणलं, सकाळपर्यंत तो फक्त हेच करत होता, त्याला डोळ्यातून काही दिसत नव्हतं आणि तो नुसता बाबा जिंदगी किंवा आणखी काय काय म्हणत होता. कोणी मेलेल्या माणसाचं नाव घेत होता एरियातले का तो चालला, तो गेला, मला पण जायचं आहे, माझा पण नंबर येणार, ह्या सर्व गोष्टी. पण पूर्ण परिवार मिळून आम्ही फक्त भगवान बाबा हनुमानजी आणि महानतेजी बाबा जिंदगी यांनाच सुंदरत होतो. तीर्थ करून दिला त्याला भरपूरदा, कापूर ज्योत लावत होतो आणि रात्रभर तसेच जागलो. आणि तेव्हा आमचे कच्चीचे त्याच्यासाठीच आम्ही कार्याचे दिवस घेतले होते. मी, माझी बहिणी, माझी पत्नी, आम्ही आणि माझ्या भाचा, आम्ही सर्व सकाळी उठून ज्योत सुद्धा लावली. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तो थोडासा नॉर्मल होत गेला. बघा कसं आहे की आपण नेहमी ना मार्गात असतो, पण माणूस जेव्हा चांगला बनत असते, परमेश्वर सर्व काही देते, तर आपण ना परमेश्वराला विसरून जातो. माझा किस्साही तसंच होता. मी हळूहळू करून ना दुर्लक्ष करत गेलो, कारण की मित्रमंडळी अनेकातले काम बघितलं तर अनेकांसोबत तर चाललो इकडे तिकडे, कधी म्हणजे लक्ष नाही दिलं. मला असं वाटते की खरंच त्या भगवंतानी तेच चमत्कार दाखवले आणि माझा भावाचा जीव, बघा भावाचा जीव वाचला. आणि खरंच मी सांगतोय का त्याच क्षणी माझा भावाच्या म्हणजे मईमध्ये, आणि माझा एक मित्र होता, माझा खूप कलीग होता आणि तो SC समाजाचा होता, विपिन तांबेकर म्हणून. तो बजाज फायनान्समध्ये चांगल्या पोस्टवर गेला होता. त्यांच्या पत्नीचा मला फोन आला आणि तेव्हा माहीत पडलं की तो गेला. त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेजमध्ये म्हणजे तो होता आणि माझ्या भावाला जास्त. बघा बाबा हनुमानजीची कृपा नसती आली तर शायद मला वाटत नाही का माझा भाऊ वाचला असता. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण म्हणजे नवीन असो पुराणे असो सर्व सेवक, फक्त बाबा हनुमानजीची कृपा आपल्यावर बनली राहिली पाहिजे. तर प्रत्येक चर्चा बैठकीत, कार्यक्रमात आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद हेडाभाऊ. बघा भगवंतानी हेडाभाऊला त्यांच्या